तिकडे लग्न लागायला सुरुवात झाली आणि नारळ अजून इथेच आहेत. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका राज आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आता टापटीप तयार होऊन काय ऑफिसला चाललेलं नाही, आता चाललो आहे मित्राच्या लग्नाला आणि बरेच दिवसांनी ब्लॉगला उगवलं, त्यामुळे ब्लॉग काहीतरी भारीच होणार आहे. तर आता चाललो आहे, लग्नाची वेळ झाली आणि मला झालं लेट. तर चला तिकडे जाऊन भेटूया. तिकडे गावात जायचा रस्ता एवढा भयानक होता ना, काय सांगू तुम्हाला. पुढे गाडी जाईल तसं मागचा रंगत होता, मागच्याला आपोआप पावडर लागत होती. नशीब व्हाईट शर्ट नव्हतं घालून आलो, नाहीतर काय बघायला नको होतं. आणि हे बघितल्यावर मला एकच वाक्य सारखं आठवत होतं, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. तिथून उडी मारली आणि थेट पोचलो लग्नाच्या मंडपात येऊन. नाही माझ्या नाही हो, मित्राच्या. आणि मला फुटत होता नुसता घाम. नाही गर्दी बघून नाही, उन्हामुळे. कसं आपण कोणालाच घाबरत नाही, तो पिस्तूल रणगाडा मग काय सुरुवात झाली भावाचं लग्न लागायला. आलं वर चढून, उंचावर चढून बघत होतो. भावाला लांबनच खुणावलं, बघ विचार कर. त्यांनी मनातल्या मनात मला 4 शिव्या घातल्या, दाटोट चावून. तिथे गरमा होत होता म्हणून बाजूच्या घरात येऊन बसलो. तिथे मस्त सोय केली होती, खुर्च्या बिरच्या बसायला. फक्त बाटलीचीच कमी होती, थंड्याच्या हो. तेवढ्यात कोणतरी लांबून ओरडलं, अरे पंक्ती बसल्या. मी काय धावता पळालोय. येऊन बघतो तर काय बसायला जागाच नाही. तिथून आलो दुसऱ्या मंडपात, तिथे पण जेवायची सोय केली. तिथे आलो, तिथे पण गर्दी. शेवटी लागला बाबा, देवाचं नाव घेऊन नंबर लागला एकदाचा. वाढणाऱ्या मंडळींनी पण जेवायला पटपट वाढल्याने. गुलाबजाम वाढणाऱ्या काकांना लाडीगोडी लावून 2 गुलाबजाम घेतले. मग आलो सुंदरीजवळ, कारण एक ट्रिप सोडायची होती आणि गाडी आपली घरातली असल्यामुळे दादाला लगेच मदत करायला आलो. पटापट माणसं भरली आणि लगेच सोडून आलो, कारण गाडी परत दुसऱ्या ट्रिपला न्यायची होती. आणि याला तुम्ही ओळखलंच असेल, याच्याच सख्या भावाचं लग्न होतं आणि हा मला नारळ खाऊन दाखवत होता. त्याला म्हटलं, भावा माझा नाद करू नको, मी तुझ्यावर नारळ फिरवीन. मित्राला शुभेच्छा द्यायचा म्हणून लाईनमध्ये उभा होतो. शुभेच्छा वगैरे देऊन झाल्यावर हा दिसला. बघताय ना भावाची फोटोग्राफी, बघताय ना. हा त्याला म्हटलं सुपारी किती, तो म्हणतो 5 विडा. म्हटलं बरोबर आहे, माणूस बघून सुपारी बरोबर ठरवले. मग काय आईस्क्रीम मला भेटला, त्याची बरोबर फिरकी घेतली आम्ही सगळ्यांनी मिळून. तो बोलतो, नाही भैया ग्रामपंचायत में आधार कार्ड दिया आहे. मग काय ह्याची त्याची सगळ्यांची मापाकडून थेट घरी आलो.